काही लोकांना जाती जातीमध्ये वाद लावायचा किंवा जातीय द्वेष करायचा, जातीय द्वेषातून स्वतःची पोळी भाजायची, स्वतःचं नाव करायचं, हा एक ट्रेंड आहे. आणि या पद्धतीनं बऱ्याच लोकांनी असं ठरवलं असतं की आपण सामाजिक तेढ निर्माण करण्यामध्ये आणि आपल्याला त्यातून काही नाव कमवता येईल का, भांडवल करता येईल का, ज्या व्यक्तीच्या पाठीमागं साधा एक माणूस नसतो, दुसऱ्याच्या गर्दी समोर जाऊन भुशारक्या मारणं, मी फार मोठा आहे असं दाखवणं, आणि ज्या व्यक्तीला काडीची अक्कल नसते, जो फक्त विष कालवण्याचं काम करतो, तो समाजाचा सत्यानाश करतो. इतकं साधं सरळ माझं मत आहे. त्याची दोन कारणं आहेत आणि त्याच मुद्द्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. समाजातली लोक हे आपलं सर्वात मोठं संपत्ती म्हणा, शौर्य म्हणा, किंवा लोकांसोबत राहणं, लोकांमध्ये राहणं किंवा लोकांच्या हिताचं काम करणं, हे सामाजिक चळवळीतलं फार मोठं यश असतं. माणसं सहजासहजी आपल्या जवळ येत नाहीत, माणसं सहजासहजी आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत. माणसाचं मन जिंकल्याशिवाय, तुम्ही त्यांच्यासाठी भरपूर काही केल्याशिवाय लोक उघड्या डोळ्याने तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही जर अविचारी असाल, तुम्हाला विचारांचा बेस नसेल, तर तुम्ही कॅरेक्टर लेस सोडा, तुम्ही समाजलेस सुद्धा होऊ शकता. इतकं समजून घेणं गरजेचं आहे. कारण समाजकारण हे घरावर तुळशी पत्र ठेवणं इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु एकंदरीत करिअरवर, तुमच्या आयुष्य आरामावर सुद्धा तुम्ही तुळशी पत्र ठेवता, हे वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही. कारण तो माणूस हा समाजासाठी वेडा झालेला असतो. कदाचित त्याला थोडंफार नाव पाहिजे असतं, परंतु सतत लोकांमध्ये राहून लोकांसाठी काहीतरी करायचं ही ज्या माणसाची पद्धत असते, तो माणूसच ग्रेट असतो. पण जी माणसं लोक गोळा करतात, जमवतात, त्यांच्या जीवावर एखादा माणूस मोठा होतो, ज्याला आपण गोचिड म्हणतो, तो महाकाय एखाद्या जनावराला चिटकलेला असतो. त्याला असं वाटतं मी सुद्धा तितकाच बलशाली आहे की काय, पण अजिबात असं काही नसतं. दुसऱ्याच्या जीवावर जो काही मोठा होण्याचा प्रयत्न करतो, तो फक्त विसंबून असतो. ज्यावेळेस त्याला मानणारी लोक जर अचानक निघून गेली, तर त्याला कोण विचारत नाही, हे त्याचं अस्तित्व असतं. पण अशी माणसं समाजात आता सध्या सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की ही फक्त स्वतःची पोळी भाजणे, लोकांची दिशाभूल करणे आणि सतत एखाद्या विषयी गरळ ओकत राहणे, विष कालत राहणे, सामाजिक तेढ निर्माण होईल असं बोलणे, किंवा समाजात जाती जातीत कसा वाद निर्माण होईल, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे, असा एक काही लोकांचा ट्रेंड असतो. मी सुरुवातीला सांगितलं, एखादा चांगला माणूस असतो ज्याला समाजाचं हित पाहिजे असतं, आणि एखादा असा असतो जे समाजाच्या नावावर दुकानदारी करून समाजाला विकण्याची तयारी असते. समाजाला विकून जे स्वतःचं घर भरतात, ते सध्या तुम्हाला सत्ताधारी पक्षांचे एजंट म्हणून काम करताना दिसत असतील. तुम्ही नावं सांगा, आपण त्याच्यावर चर्चा करू. खरं तर मला अपेक्षित तुमच्याकडून हेच आहे, समाजाच्या नावावर भाटगिरी करणारे किंवा समाजाच्या नावावर दुकानदारी करणारे जे सामाजिक दलाल आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. पण समाजासाठी अहोरात्र झटणारे, समाजाचं प्रबोधन हेच आपलं अंतिम ध्येय आहे असं म्हणणारे, आणि समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, तरुणांच्या उन्नतीसाठी रक्ताचं पाणी करून समाज हितासाठीच आयुष्य ज्यांनी वेचलंय, त्यांचा जर तुम्ही आदर्श घेतला, तर तुम्हाला म्हणजे इतर गोष्टीची गरज लागणार नाही. म्हणजे स्वार्थी लोक तुम्हाला अपेक्षित आहेत की निस्वार्थी लोक अपेक्षित आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. समाजात यासाठी दोन घटक झालेले आहेत, कारण काही लोकांनी, मधल्या एका काळ होता
आरक्षण चळवळीचा आणि बऱ्याच समाजाची लोक आरक्षण मागत होते, त्यावेळेस समन्वयक नावाचा एक ट्रेंड निर्माण झाला होता, जे फक्त दुकानदारी करायचे आणि ते सगळ्या समाजात होते, कुठल्याही समाजाचा विषय असू द्या. 4 समन्वयक पुढे येतात, अख्ख्या गावाकडून पैसे गोळा करतात, हिशोब कधीच कोणाला देत नाहीत, स्वतःची दुकानदारी चालवतात, आपल्यावर काय आलं की शहर बदलतात. हे वास्तव आहे. या लोकांनी समाजाचं भलं केलं की नाही माहित नाही, पण समाजाला बदनाम मात्र केलं. त्यापैकीच हे स्वार्थी लोक, जे की फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी, पैशासाठी आणि आपलं दुकान चाललं पाहिजे या गोष्टीसाठी ते प्रयत्नशील असतात. दुसऱ्या बाजूला तसं नसतं. आणि या सगळ्या लोकांनी समाजाला आज बदनाम केलेलं आहे, असं माझं सरळ स्पष्ट मत आहे. चांगल्या लोकांचं आताच राजकारण हे राहिलं नाही आणि समाजकारण हे राहिलं नाही, ही शुद्ध वस्तुस्थिती आता समजून घेतली पाहिजे. त्याची 2 कारण आहेत. कारण लबाड माणूस कधीच उपाशी मरत नाही आणि समाजाला विकल्याशिवाय तो घरी येत नाही. प्रामाणिक माणूस समाजासाठी आयुष्य जरी झटला तरी तो फक्त समाज हित लक्षात असतं, त्याच्यामुळं तो 1 रुपया जमवू शकतो का 4 लोकांसाठी तो वेळ प्रसंगी स्वतःला घाण ठेवू शकतो, पण तो समाजाला फसवू शकत नाही. पण समाज त्याला भरभरून द्यायला तयार नसतो. लबाडाचं अवतन तुम्ही द्या, शेकडोंची गर्दी होईल. जिथं भोंदूगिरी असते, जिथं चमकोगिरी असते, जिथं खोटारडेपणा असतो, जिथं फसवेपणा असतो, जिथं घाणेरडेपणा सुद्धा असतो, तिथं हजारोंची गर्दी असते. पण जिथं प्रामाणिक विचारांची देवाणघेवाण असते, जिथं प्रबोधन असतं, तिथं लोकांसाठी जाहिरात करावी लागते, लोकांना बोलवावं लागतं. लोक येतात की नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आज प्रबोधन चळवळी का बंद पडल्या, का थंड झाल्या? प्रबोधन करणारे अचानक कुठे गायब झाले? कुठे आहेत ते शेकडो वक्ते? कुठे आहेत ते समाजासाठी विडा घेऊन बाहेर पडलेले? सगळ्यांना फक्त पैसा पाहिजे, सगळ्यांना फक्त स्वतःची दुकानदारी पाहिजे, हे वास्तव आहे सध्याच्या समाजाचं. आणि यामुळे समाजाचं फार भलं असं होईल असं वाटत नाही. म्हणून मला शेवटी एवढंच सांगायचं आहे, समाजाच्या नावावर सामाजिक प्रबोधन करणारे फार कमी लोक आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहा. पण समाजाचं नाव घेऊन दुकानदारी करणारे, एखाद्या पक्षाची, पार्टीची, नेत्याची दलाली करणारे, जे समाजाला सहज क्षणात विकतात, समाजाच्या हक्काचं असलं की तोंड बंद ठेवतात आणि स्वतःच्या हिताचं असलं की रान पेटवतात, अशा लोकांना जोड्यापाशी सुद्धा उभा करू नका. इतकं साधं सरळ माझं स्पष्ट मत आहे. कदाचित काही लोकांना मिरच्या झोंबतील, कुणाला वाईट वाटेल किंवा कुणाला एखाद्याचा चेहरा समोर येईल. मी आतापर्यंत जे काही बोललोय, तुमच्या डोळ्यासमोर काही चेहरे निर्माण झाले असतील, काही चेहरे समोर आले असतील. त्यांच्यातला प्रामाणिक माणूस निवडा, वेळ प्रसंगी त्याला नेतृत्व द्या, चांगल्या माणसाला. परंतु वाईट माणसाच्या हातात तुमच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विचाराची शिदोरी देताना 100 वेळेस विचार करा. वेळ प्रसंगी देऊ नका. 4 दिवस नाही काम झालं तरी हरकत नाही, 5व्या दिवशी इतकं ताकदीनं लढा की सगळी लोक तुमच्या सोबत येईल. पण फसवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. एवढंच. जय शिवराय.